नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. क्रिसमस निमित्त आपल्या बच्चे कंपनीसाठी आज परत एकदा आपण एक जबरदस्त चवीची खुसखुशीत होल व्हीट आटा बिस्किटं करतोय. तेही विना सोडा, विना बेकिंग पावडर. अगदी आपल्या स्वयंपाकघरातील बेसिक साहित्य वापरून जिभेवर विरघळणारी ही बिस्किटं झटपट तयार होतात. साहित्य मोजण्यासाठी घरातील कुठली वाटी, बोल, ग्लास तुम्ही सेट करा व सर्व साहित्य त्यानेच मोजून घ्या. तर चला आपल्या आजच्या रेसिपीकडे वळूया. आपल्या आटा बिस्किटांसाठी आपण 1/3 कप साजूक तूप घेतलंय. हे बघा, फार पातळ नाही आहे आणि फार घट्ट नाही. उन्हाळ्यामध्ये तूप फार पातळ होतं. अशा वेळी काय करायचं, तुम्ही थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं 5-10 मिनटं. ठीक आहे, अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला तूप हवं आहे. 1/3 म्हणजे एका बोलचे आपण 3 भाग असे कलपायचे आणि त्यातला एक भाग म्हणजे 1/3. आपण या विस्करच्या मदतीने थोडंसं तूप फेटून घेऊयात. हे घरचं साजूक तूप आहे, कणीदार, तर त्या कण्या मोडल्या जातील. आधी नुसतंच तूप फेटून घेऊयात. साजूक तुपाऐवजी तुम्ही डालडा चुकून हे वापरू नका. म्हणजे बिस्किटं होतील पण ती तेवढी स्पेशल होणार नाही. आणि यामध्ये आता आपण घालतो आहोत 1/2 कप पिठी साखर. आपली रेग्युलर साखर आपण मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे आणि मग ती मोजून घेतली. आता हे तूप आणि साखर छान क्रीमी होईपर्यंत आपण फेटून घेऊयात. हे बघा, 5-6 मिनटं आपण तूप आणि पिठी साखर बघा छान फेटून घेतली आहे. मस्त क्रीमी झालेलं आहे. चला आपण आता यामध्ये सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया. तर बोलवरती आपण चाळणी ठेवतोय आणि यामध्ये घालतो आहोत आपण 1 कप आटा. आटा म्हणजे काय? गव्हाचं पीठ. होल व्हीट आटा म्हणजे गव्हाचं पीठ, ज्याची आपण पोळी करतो. त्याचबरोबर आपण घालतोय 1/2 कप बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ. आणि आपण 2 चिमूट म्हणजे कशा, अशा पिंच, तर अशा 2 पिंच आपण सॉल्ट घेतलंय म्हणजे मीठ घातलेलं आहे. आपण हे सर्व चाळून घेऊयात. आपण या बिस्किटांमध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर काहीही वापरणार नाही. आपण सर्व चाळून घेतलंय ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि आता यामध्ये घालतो आहोत वेलची आणि जायफळ यांची पावडर. याऐवजी तुम्ही व्हॅनिला इसेन्स किंवा तुमच्या आवडीचा कुठला इसेन्स घातला तरी चालेल. आपण पहिल्यांदा स्पॅटुलाने मिक्स करून घेऊया. बरं, यामध्ये आपल्याला कुठलंही दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. गरज लागली तर थोडासा चमचा, 2 चमचे साजूक तुपाचाच आपण वापर करणार आहोत आणि छान सॉफ्ट डो बाइंड करणार आहोत. चला आता आपण हाताने बाइंड करूयात. फार मळायचं नाही. पोळीसाठी जशी कणिक मळतो ना तसं नाही मळायचं, आपल्याला बाइंड करायचं आहे. आपल्या आटा बिस्किटाचा आपण डो तयार करून घेतलेला आहे. बघा, कन्सिस्टन्सी पाहून घ्या तुम्ही. आता तूप पुरेसं आहे की नाही कसं कळतं, तर काय करायचं, एक छोटा पोर्शन काढून घ्यायचा. तळ हातावरती असा छान वळून घ्यायचा आणि थोडं दाबून बघायचं. क्रॅक येत नाही म्हणजे तूप पुरेसं झालेलं आहे. तर आपल्याला ही कन्सिस्टन्सी येण्यासाठी, असं व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला घेतलेल्या तुपाबरोबर अजून 2 टेबलस्पून तुपाची गरज पडली. तर मी ते 2 टेबलस्पून तूप ॲड केलं आणि त्यानंतर आपल्याला अशी सॉफ्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता आपण एकसारख्या आकाराचे गोळे किंवा छोटे छोटे पोर्शन काढून घेऊयात. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या चमच्यामध्ये असं घालून असे छोटे छोटे पोर्शन करून घेऊ शकता. म्हणजे काय होईल की एकसारख्या आकाराचे आपल्याला पोर्शन मिळतील आणि आपले बिस्किटं देखील एकसारख्या आकाराचे होतील. चला आपण हे असे छोटे छोटे पोर्शन काढून घेऊयात आधी आणि मग त्यानंतर बिस्किट आपण वळून घेणार आहोत. हे बघा, आपण बिस्किटांसाठी असे पोर्शन गोल गोल वळून घेतलेले आहेत.
एकीकडे आपण हा बेकिंग ट्रे त्याला साजूक तूप लावलं आणि बटर पेपर लावून लाईन करून घेतला आहे, म्हणजे आपल्याला बिस्किटं काढायला सोपी जातात बेक झाल्यावरती. ठीक आहे, चला आपण एक पोर्शन घेऊयात. गोल केलेलाच आहे, आपल्याला तो हलकेच दाबायचा आहे. कुठं? ह्या बाजूने असे. आता तुम्ही डायरेक्ट ही बिस्किटं म्हणून अशी बेक करू शकता, पण आता आपण याला जरा स्पेशल बनवणार आहोत. तुमच्याकडे कुकी कटर असेल तर तुम्ही त्यांनी वेगवेगळे आकार देऊ शकता, पण आपण आता घरातीलच साहित्यात करतोय की नाही, तर आपल्या सगळ्यांकडेच कुकी कटर असतं असं नाही. तर आपण काय केलं आहे, अशी ही धारदार डब्बी घेतली आहे ज्याच्याने आपल्याला इम्प्रेशन पाडता येईल याच्यावर. आणि बस आपण अशा पद्धतीने करतो. हलकेच खालपर्यंत दाब नाही द्यायचा, फक्त त्याच्यावरती असं इम्प्रेशन उमटलं पाहिजे. बरोबर? हे बघा, मी फक्त हाफ राऊंड असं त्याच्यावरती बिस्किटांवरती उमटवते. तुम्ही काट्या चमच्याच्या मदतीने देखील यावरती छान डिझाईन काढू शकतात. बघा, अशा प्रकारे आपण डिझाईन केलं आणि त्यानंतर फार धार नसलेल्या सुरीने आपण असे हातावरून बिस्किट काढून घ्यायचं आणि आपल्या बेकिंग ट्रेवर ठेवायचं. पुढचं बिस्किटाचा हा गोळा वळून घेण्याच्या आधी हाताला लागलेलं हे पीठ आपण काढून घ्यायचं. इवन ही सुरी देखील आपण टिश्यूने अशी साफ करून घ्यायची आणि आपण पुढचं बिस्किट वळायला घेऊयात. बरं, आपण एकीकडे हे बिस्किट वळतो तोवर मी आपला मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 170 डिग्रीला 6 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. चला, अशा पद्धतीने आपण सर्व बिस्किटं वळून घेऊयात आणि त्यावर छानशी डिझाईन करून घेऊयात. सुरी अगदी बोथट वापरा, नसता तुम्ही हात कापून घ्याल, हो की नाही. ज्याला धार नसलेलं अशी सुरी वापरा. हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व बिस्किटं वळून घेऊयात. एका वेळी बेकिंग ट्रेवर मावतील एवढी बिस्किटं आपण तयार करून घेतली. बघा, मध्ये अंतर सोडायचं आहे. बघा कसली सुरेख डिझाईन आली आहे की नाही. बस, आणि आता यावर आपल्याला मिल्क वॉश द्यायचं आहे. आपण 1 टेबलस्पून नॉर्मल दूध रूम टेम्परेचरचं आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून साखर घातली आहे, विरघळून घेतलेले आहे. आणि हे दूध आपण आपल्या बिस्किटांवरती हलकेच ब्रश करणार आहोत. चला, आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे, तर आपण ही बिस्किटं बेकिंगला लावूयात. एक्झॅक्ट किती वेळ लागला बेक व्हायला ते मी बेक झाले की सांगते. बिस्किटांची पहिली बॅच बेक करून रेडी आहे. बघा कसला सुरेख कलर आला आहे. आपण जे साखर घालून मिल्क वॉश दिला ना, त्यामुळं असा सुरेख कलर आलेला आहे. आता ती खूप गरम आहे, तर आपण थोडी गार होऊ देऊयात आणि मग काढूयात. तोपर्यंत आपण बिस्किटांची दुसरी बॅच बेकिंगला टाकू. आपल्याला हे बिस्किटं बेक करण्यासाठी 170 डिग्रीला 9 मिनटं लागलेत. तुम्हाला एखाद दुसरा मिनटं कमी अधिक लागू शकतो. ख्रिसमस निमित्त आपल्या बच्चे कंपनीसाठी केलेली हेल्दी व खुसखुशीत होल व्हीट आटा बिस्किटं रेडी आहेत, व तेही विना सोडा, विना बेकिंग पावडर. अगदी सोपी रेसिपी आहे. तेव्हा खवय्यांनो, 100% बिनचूक अशी ही होल व्हीट आटा बिस्किटं रेसिपी नक्की ट्राय करा. याआधी केलेल्या विविध बिस्किट व नानकटाई रेसिपी व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, त्याही रेसिपी नक्की करून पहा. चला, परत भेटूत अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.